हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? छान आहात ना? मी पण छान आहे. आणि मी 5-6 दिवस छानच नव्हते, जरा आजारीच होते हो. चक्कर आणि हिन येत होती, काम पण बंद होतं, सगळंच बंद होतं. तरी पण रोज तक 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 कामाला जात नाही, घरीच बसते. कोण बाया माणसाचं दुःख ना कोणच समजू शकत नाही, खरंच नाही कोण समजून घेत बाया माणसाला. एवढं आईच असते फक्त, ती समजून घे. किती पण चुकलं काय केलं तरी नुसती म्हणतात कामाला जा. मी काय 10 दिवस आज झालं कामाला गेली नाही, पण आज जाणार आहे मी कामाला. आज सगळं आवरले मी. बाजरीच्या भाकरी आणि इकडे बाजरीच्या भाकरी आणि मटकीची भाजी, हिरवी मिरची टाकून मी मटकीची भाजी केली. छान लागते, मला आवडते. टेम्पो आलाय वाटतं रस्त्याने. चुली घ्या चुली, ही चूल पण माझी मोडून गेली, बरोबर मधोमध मोडून गेली. मला चूल घ्यायची, आता टेम्पो येईन बघा पुढं पुढं. तर चला मी बघते. चुलीवालाच आहे, चूल घ्या म्हणतोय. 200, 150, 100, 150, 200, 300 म्हणतो. अजून लांबच आहे, पण लाऊडस्पीकर लावून मोठ्या मोठ्याने आवाज येतो. तर चला घेते बरं का, मी बघते तर केवढ्याला देते. तर बघा, ही चूल घेतली, 300 रुपये सांगत होता, 250 रुपयाला घेतली. कशी आहे सांगा. इथून जाळ घालायचा, इथं भाकरी होणार, इथं भाजी होणार. मोडून जातात बरं का, पण आता ह्यो बाबा म्हणलाय मोडणार नाही, मग काय माहिती काय होतं. हो, लय जड आहे. पाण्यात भिजवाय सांगितली. पाऊस तर चालू आहे, पण तरी पण मी पाणी ओतलंय असं. छान आहे. इथं जाळ घालायचा, इथं भाकरी करायची आणि इथं भाजी करायची. तशी पण मला गॅस पण नाही, आणि एकाच चुलीवर सगळं करावं लागतं. अगोदर चहा, नंतर भाकरी, नंतर भाजी, एकाच चुलीवर. त्याच्यापेक्षा इथं ही केलं ना, इथं भाकरी करायला गेले का इकडं मग चहा होईन, भाजी होईन, काय पण होईन. पण जाळ लय लागन ह्याला. लाकडं लय लागत्यान मला वाटतंय. लय उंच ही. इथं ठेवायचं, इथनं जाळ इकडे येणार वर. किती पण सरपान घालावं लागणार. तर कशी सांगा. घेतली बरं का चूल. कशी चूल छान आहे ना, मला आवडली. लय दिवस झालं माझं नवीन लग्न झालं होतं, तेव्हा मी तशी चूल पाहिली होती, त्याच्यावर मी अजून तसली चूल पाहिली नव्हती. आणि हे म्हणतात रस्त्याने कुणी चाललं का लगेच थांबी होती. कुणी म्हणतात रस्त्याच्या कडेला घरच नसं नाही, कुणी आलं का लगेच उभा करतात आणि काय पण घेतात. म्हणतात आड साईडला घर असलेल्या फायदा आहे रस्त्याच्या कडेला. कधी घर नसू नाही, कधी रस्त्याच्या कडेला राहू नाही कुणी चुकून. पण काही पण आलं लगेच तिकडून वरडत का बाया घराच्या बाहेर येतात आणि थांबी होत्यात गाड्या. बसले त्याला ना चौकून अशा चौकून इटा लावून माती लावून मध्ये बरोबर ही केली ना का बरोबर मोडणार ना. मी आता तशीच करणार आहे, पण लगे मी नाही ती ही करणार. मी 7-8 दिवस मी तिला बाहेरच ठेवणार. ओरलंय आणि पाऊस पण येतो वरनं, आणि त्याच्यावर थोडं थोडं पाणी मारलं ना का बरोबर ती उलणार नाही, मोडणार नाही अजिबात ती. तर चला बाय. जाऊ जा मोका पांढरा माळ करू येतो. आणि तुम्ही करता का? निघा